माळींच्या दुर्घटनेनंतर आपण काही शिकणार की नाही हा प्रश्न उभा राहतोय। कारण मुंबईसारख्या सिमेंटच्या जंगलात अशी शेकडो धोकादायक ठिकाणे आहेत ज्यांच्या सावलीत हजारो झोपड्यांनी बस्तान मांडले। तुटलेलं घर, घरात पडलेला माती आणि दगडाचा ढिगारा आणि घराला लागून उभा असलेला डोंगराचा कडा। चेंबूरच्या भारत नगरातलं हे दृश्य। मुंबईतल्या 372 ठिकाणी अशीच परिस्थिती आहे। या बाबतीमध्ये पुनर्वसन करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वतः आदेश देऊनही सुद्धा शासन यावरती का कारवाई करत नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे। आणि अगर आपण सुरक्षा भिंतीचा विचार केला तर महाराणी सुद्धा 1992 पासून 2014 पर्यंत जवळपास 200 कोटी रुपये खर्च करून सुरक्षा भिंती बांधलेल्या आहेत। परंतु ज्यावेळी या नैसर्गिक आपत्ती येतात त्यावेळी या सुरक्षा भिंती सुद्धा त्या नैसर्गिक आपत्तींना सामना करू शकत नाही। 2010 साली झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सर्वेक्षणानुसार 22,483 झोपड्या या दरड कोसळणाऱ्या ठिकाणी आहेत। मुंबई शहरात 49 धोकादायक ठिकाणी 3,986 झोपड्या आहेत। मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरात 278 धोकादायक ठिकाणं असून तिथे 18,497 झोपड्या आहेत। 2011 साली IITनं केलेल्या सर्व्हेनुसार 61 पैकी जवळपास 12 ठिकाणी संरक्षक भिंत उभारता येऊ शकते। 3 वर्ष उलटली तरी तसूभरही उपाययोजना दिसत नाहीयेत। शिवाय त्या गंभीर विषयावर सरकारमध्येही एकमत नाहीये। अनेक डोंगरी भाग 9 मीटरपेक्षा वर आहेत, त्या विषयावर सुद्धा चर्चा झालेली आहे कॅबिनेटमध्ये आणि मुख्यमंत्री साहेबांची माझी चर्चा झालेली आहे आणि सीएम साहेबांनी निर्देश दिलेला आहे अधिकाऱ्यांना की वरचे जे डोंगरी भाग आहे जे असुरक्षित जागामध्ये राहत आहेत त्यांची उपाययोजना कशी करावी। सरकारच्या याच हलगर्जीपणामुळे गेल्या 10 वर्षात शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागलाय। 1993 साली मुंबईत दरड कोसळल्यानं 17 जणांचा मृत्यू झाला होता तर 20 जण जखमी झाले होते। 1996 मध्ये 11 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले। 1997 मध्ये पुन्हा 11 जणांचा मृत्यू झाला आणि 20 जण जखमी झाले। 2000 साली तर तब्बल 78 जणांना आपला जीव गमवावा लागला तर 7 जण जखमी झाले। 2005 साली मुंबईत दरड कोसळल्यानं मृत्यू पावलेल्यांची संख्या होती 73 तर 25 जण जखमी झाले। 2009 साली 11 जणांचा मृत्यू झाला तर 13 जण जखमी झाले। संरक्षक भिंती आणि जाळ्या लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दरवर्षी कोट्यवधींचा निधी उपलब्ध असतो। यंदाही जवळपास 170 कोटी रुपये मंजूर झालेत। पण खरा प्रश्न हा आहे की या निधीचा कितपत वापर केला जातोय। लोकसंख्या इतक्या झपाट्याने वाढतेय की जर असा एखादा अपघात झाला, असा एखादा कडा कोसळला किंवा दरड कोसळली तर हजारोंच्या संख्येनं इथे लोकांचा जीव जाऊ शकतोय। त्यामुळे अशी आपत्ती येण्याआधीच राज्य सरकारनं वेळीच उपाययोजना केला तर ते अधिक हिताचं ठरेल। कॅमेरामन कृष्णा खापरेसह स्वाती लोखंडे ढोके, ABP माझा, मुंबई।